हॅलो फ्रेंड्स, आज आपण केळी घालून शिरा बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. 1 वाटी तूप घेऊया. बदाम, काजू, वेलची, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, केळी हे साहित्य लागणार आहे आपल्याला. आता आपण प्रथम कढईमध्ये तूप घालून घेऊया. इथे तूप थोडं जास्त लागणार आहे. आता आपण रवा भाजून घेऊया. रवा स्वच्छ निवडून घेतला आहे. तूप गरम झाले की रवा भाजून घेऊया. रवा सगळीकडून सारखाच भाजायचा आहे. मंद गॅसवर गोल्डन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. काजू बदामचे तुकडे करून घेतले आहेत, ते पण आपण रव्यासोबत भाजून घेणार आहोत. म्हणजे आपली वेळेची पण बचत होते. आणि रव्यासोबत काजू बदाम खूप छान भाजले जातात. तुम्ही नंतर बघाल, काजू बदामला सुद्धा छान रंग येतो. एकीकडे गरम पाणी ठेवलं आहे. आपल्याला शिऱ्यामध्ये गरम पाणीच घालायचे आहे. मिक्सरमध्ये वेलची आणि थोडीशी साखर फिरवून घेऊया. त्यानंतर केळी घेऊया. केळी सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहोत. वेलची, साखर, केळी हे फिरवून घेतलं आहे. ते मिश्रण आपण आता रव्यात घालूया. भाजलेल्या रव्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपला रवा भाजून झाला आहे. आपण आता यामध्ये पाणी ओतणार आहोत. गरम पाण्याचा वापर केला आहे. गरम पाणी ओतूया आणि मग साखर घालूया. पाणी अगदी बेताचंच घालायचं आहे, लागेल तसे. मी माझ्या अंदाजाने घेतले आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घाला. मी इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालतेय, कारण गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव वाढते. मी प्रत्येक गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालत असते. तुम्ही पण घालून बघा, खूप छान लागतं. शिरा सगळीकडून असा हलवून हलवून घ्यायचा आहे. झाकण लावायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे. बघूयात आपण, आपला रवा छान फुलून आला आहे आणि शिरा पण छानपैकी मोकळा होत आहे. आपला शिरा तयार झाला आहे मैत्रिणींनो. पुन्हा एकदा झाकण लावून थोडी वाफ घेऊया. आपला शिरा छान तयार झाला आहे. सुंदर सुगंध येत आहे वेलचीचा. आणि तुम्ही बघू शकता, इथे काजू बदाम सुद्धा छान कलरमध्ये आलेले आहेत, म्हणजे असे भाजले गेले आहेत रव्यासोबत छान. इथे वरून तूप घालणार आहोत थोडंसं. साजूक तुपाचा वापर करायचा आहे. चव खूप छान येते. अशा पद्धतीने आपला केळी घालून गोड शिरा तयार झाला आहे. चला तर मग सर्व करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. इथे मी बेदाणे आणि मनुके घालत नाहीयेत, कारण आमच्या घरात कोणाला आवडत नाही. चला तर मग
एन्जॉय करूया. थँक्यू.